सुखासद्धम्मदेशना सुखा संघस्सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, ज्या तथागतांनी संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धम्माची निर्मिती केली असा सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांच्या आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी धम्मसंस्कार वर्गाच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी, पूजनीय भिक्खू अश्वजितजी आणि संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, आज आपल्या या जेतवन बुद्धविहारामध्ये धम्मसंस्कार वर्गाला सुरुवात करण्यासाठी, त्यांचं उद्घाटन म्हणा किंवा सुरुवात म्हणा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमला आहात। तसं वर्षावा संपल्यानंतर लगेच आपल्याला जिथे सुरू करायचं होतं, परंतु पंथींना जे वेळ नसल्या कारणाने, कारण कार्यक्रम तसे ठरलेले होते, आता हा मधल्या काळातला वेळ थोडा फ्री आहे। तसं पंथींना जे नाशिकला सुद्धा बोलवण्यात आलं होतं, परंतु वर्षावासाच्या आपल्या जे शिबिराचा समारोप आणि वर्षावासाचा जो समारोप आपला होता, तर त्यामध्ये भंतेंनी म्हणजे आपल्याला शब्द दिला होता की धम्मसंस्कार वर्ग आपल्या विहारामध्ये आपल्याला करायचा आहे। त्यामुळे वाघसाहेबांनी भंतेंचा संपर्क या धम्मसंस्कारासाठी होता। मलाही वारंवार जेव्हा जेव्हा जे जळगावला आलो तेव्हा इथे आलो, तेव्हा हा विषय निघाला। तर हा जो उद्देश आहे धम्मसंस्कार वर्ग, म्हणजे ही भंतींची जी कन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे, ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आपण थोडं चिंतन केलं, मनन केलं आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये की आपलं जीवन आपण कशा पद्धतीने जगत आहोत, आणि या संदर्भामध्ये जर आपण थोडं चिंतन केलं आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये, तर आपलं जीवन म्हणजे बाल्य अवस्थेमध्ये म्हणजे काय होतं, ऐक ना, आपण बाल्य अवस्थेमध्ये कशा प्रकारचं जीवन जगत होतो, आपलं बाल्य अवस्थेचं जे जीवन आहे ते कशा पद्धतीने गेलं, असं जेव्हा आपण आपल्या स्वतःबद्दल जर चिंतन करेल तर आपल्याला स्वतःलाच हसू येतो, ऐक ना, आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं असेल। कारण धम्म म्हणजे काय आणि संस्कार म्हणजे काय, काय माहीत होतं? काहीच माहीत नव्हतं, ऐक ना। धम्म कशाला म्हणतात, संस्कार कशाला म्हणतात, चांगलं जीवन कसं जगावं हे कशाला म्हणतात, हे आपल्याला काहीही माहीत नव्हतं। त्याचं कारण असं होतं की आपल्या मातापित्यांनाच माहीत नव्हतं। त्याचं कारण असं होतं की आपल्या मातापित्यांनाच ती गोष्ट तेवढ्या स्वरूपामध्ये माहीत नव्हती, परंतु अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे आपल्याला बुद्धांचा हा महान संस्कार म्हणजे प्राप्त झालेला आहे, आणि त्यामुळे आपण गेल्या 56 वर्षापासून धम्माचं अनुसरण करण्याचा म्हणजे प्रयत्न करत आहोत। आणि त्यामुळे जशा अशा प्रकारच्या या धम्मशास्त्रामध्ये पिढी दर पिढी मध्ये जीवन जगत असताना आपल्या मुलांवरती आपल्यावरती धम्माचे संस्कार
हळूहळू होत आहे. मग या शिबिराच्या माध्यमामधून धम्माचे संस्कार रुजवल्या जातात. श्रामणेर शिबिराच्या माध्यमामधून धम्माचे संस्कार रुजवल्या जातात. आणि किंवा प्रशिक्षण शिबिर म्हणजे घेतलं जातं, महिलांचं असेल पुरुषांचं असेल, त्याच्यामधून धम्मसंस्कार रुजवल्या जातात. विपश्यनेचं साधनेचं शिबिर असेल, त्या साधनेच्या शिबिरामधून धम्माचे संस्कार रुजवल्या जातात. परिषद असेल, ऐक ना, धम्मपरिषदा असतील किंवा संवाद असेल, म्हणजे ह्या सर्व प्रकारचे जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतात, तर त्याचा उद्देशच हा असतो की आपल्या मनाला कुठेतरी एक संस्काराच्या मार्गाने आपण न्यावं. हा त्यामागचा श्रेष्ठ उद्देश असतो. आणि त्यामुळे हे धम्म संस्कार आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. धम्म संस्काराच्या बाबतीमध्ये भगवंत असे म्हणतात की अगदी मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं, अगदी तेव्हापासून आपण त्याला संस्कार देऊ शकतो. ऐक ना, माते गर्भामध्ये जे बाळ असतं तेव्हापासून आपण त्यांना संस्कार देऊ शकतो. कारण 3 महिन्याच्या नंतर वैज्ञानिक दृष्टिकोनातून मातेच्या गर्भामध्ये असणारं बाळ, तो त्याचं शारीरिक आणि मानसिक ही वाढ होत असते. 3 महिन्याच्या नंतर, 3 महिन्याच्या पूर्वी तो मांसाचा एक गोळा असतो, परंतु 3 महिन्याच्या नंतर शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून त्याची वाढ होत असते. मग तेव्हापासून आपण धम्माचे संस्कार देऊ शकतो. बौद्ध साहित्याचा आधार जर आपण घेतला असेल तर आपल्याला अनेक उदाहरण पाहायला मिळतात. धम्म संस्काराच्या बाबतीमध्ये भगवंत एका ठिकाणी उदाहरण देतात. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा घोडा असतो, घोड्यावरती म्हणजे डायरेक्ट स्वारी केली जात नाही, घोड्यावरती डायरेक्ट बसल्या जात नाही किंवा डायरेक्ट घोड्यावरती घोडा बसू सुद्धा देत नाही. तर मग घोड्याला प्रशिक्षण दिलं जातं. घोड्याला प्रशिक्षण दिलं जातं. सुरुवातीला जो काही घोडा असेल, जे की नवखा आहे, नवीन आहे, तर त्याच्यावरती म्हणजे त्याला थाप मारली जाते. ऐक ना, थाप मारून त्या घोड्याला व्यवस्थितपणे आपल्या अधीन केलं जातं. त्याच्यानंतर थाप मारल्यानंतर त्याच्यावरती सहज जी काही लगाम असते ती लगाम त्याला दिली जाते. ती लगाम त्याच्या पाठीवरती टाकली जाते. पुन्हा त्या घोड्यावरती जे काही बसण्याचं आसन आहे, केवळ तेच आसन टाकून त्याला फिरवलं जातं. त्याच्यानंतर त्याला ती लगाम म्हणजे घातली जाते. आणि त्याच्यानंतर कुठे घोडा चालू लागत असेल तर त्याच्यावरती स्वारी केली जाते आणि तशा प्रकारे त्याला प्रशिक्षण हळूहळू दिलं जातं. जर खेड्यामध्ये जर आपण बघितलं असेल, खेड्यामध्ये जर आपण उदाहरण घेतलं, आपण सर्वजण शेतकरी आहात किंवा शेतीशी आपला संबंध आहे, ऐक ना, जर म्हणजे बैलांना सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. ऐक ना, बैल असतात, तर जे बैल असतं म्हणजे जे लहान, ज्याला गोहरा आपण म्हणतो किंवा जे काही पेटवलेला म्हणजे बैल असतो, तर त्याला डायरेक्ट ओखराला, नांगराला ऐक ना डायरेक्ट लावतात का? नाही लावलं जातं. तर त्याला प्रशिक्षण देत असताना सुरुवातीला जे जू असतं, ऐक नाही, तर ते जू केवळ जूस त्याच्या मानेमध्ये टाकलं जातं आणि त्याला म्हणजे फिरवलं जाते. आणि मग जू फिरवलं समजून घ्या का पुन्हा मग त्या जुवावरती उलटा जो काही वखर असेल तर तो उलटा वखर टाकला जातो, जेणेकरून त्याला ओझ्याची अनुभूती आली पाहिजे, ऐक ना. पुन्हा मग त्याला ते छोटं गाडी असते बघा, त्याला छकडं वगैरे म्हणतात, छोटं साधन आहे की नाही, तर त्याला लावलं जातं आणि मग पुन्हा त्याला गाडीला जुंपलं जातं, पुन्हा त्याला साध्या वखराला झुपलं जातं, नंतर त्याला नांगराला झुपलं जातं. म्हणजे हळूहळू त्याची कॅपॅसिटी वाढत गेली, त्याला प्रशिक्षण दिल्या गेलं, तेव्हा त्याला चांगल्या कामाला लावलं जातं. ते एक प्रशिक्षण आहे, ऐक ना. त्याला तशा पद्धतीचं अगदी जनावराला सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं, कारण त्याने योग्य प्रकारचं कार्य करावं. भगवंताने 2500 वर्षापूर्वी मानवी मनाला संस्कारित करण्यासाठी हा उपदेश दिला. घोड्याचं उदाहरण उपमा दिली भगवंताने, की ज्याप्रमाणे घोड्याला प्रशिक्षित केलं जातं, अगदी तशाच प्रकारे मनुष्याने आपल्या मानवी मनाला प्रशिक्षित केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपलं मानवी मन आपण प्रशिक्षित करत नाही, आपण संस्कारित करत नाही, मग हे मन केवळ लहान मुलांचंच असेल असं नाही आहे. लहान मुलांवरती संस्कार यासाठी म्हणजे दिल्या जातात किंवा यासाठी आपण दिले पाहिजे की लहान मूल हे एक मांसाचा गोळा असते, ऐक ना. ज्याप्रमाणे एखादा चिखलाचा गोळा आहे आणि त्या चिखलाच्या गोळ्याला आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्याला आकार बनवू शकतो.
त्या चिखलाच्या गोळ्याला जर आपल्याला एखादा चांगली मूर्ती बनवायची असेल तर चांगली मूर्ती सुद्धा आपण बनवू शकतो, किंवा आपल्याला जर एखादं वाईट काही बनवायचं असेल तर वाईट सुद्धा आपण त्या मातीच्या गोळ्याचं बनवू शकतो, कारण त्याला आपण ते आकार देऊ शकतो. आणि तेच मातीचा गोळा जर सुकला असेल, वाळला असेल आणि त्याला जर आपण आकार देण्याचा प्रयत्न केला तर आपण देऊ शकत नाही. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात, उदाहरण देतात भगवंत, की जर एखादं लाकूड आहे, त्या ओल्या लाकडाला तुम्हाला जसं वाकवायचं असेल तशा प्रकारे त्या लाकडाला तुम्ही वाकू शकता, परंतु तेच लाकूड जर सुकलं असेल, वाळलं असेल आणि त्याला जर तुम्ही वाकवण्याचा प्रयत्न केला तर ते लाकूड मात्र तुटून जाऊ शकते, ते वाकत नाही. मग लहान मुलांचे जे संस्कार असतात, म्हणजे त्याचं जे मन असते तर ते कोवळं मन असते, आणि कोवळ्या मनावला आपण ज्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला त्या मार्गाने कोवळं मन जाऊ शकते, त्याला आपण संस्कार तसे देऊ शकतो. आणि त्यामुळे लहान वयामध्ये आता भंतेजी जे काही धम्मसंस्कार घेतात तर 5वा वर्ग ते म्हणजे 9वी पर्यंत किंवा 10व्या वर्गापर्यंत, तसं सुरुवातीला त्यांचा 5वी ते 12वी पर्यंत असा संस्कार होता. मग 11वी आणि 12वीचे मुलं थोडे सुज्ञ असतात आणि मग थोडे काही त्यांना बरे वाईट अनुभव त्या वर्गामध्ये आले आणि मग त्यांनी 11वी 12वी कॅन्सल केली. केवळ 5वी ते 9वी पर्यंत किंवा जास्तीत जास्त 10वी पर्यंत अशा प्रकारचा तो वर्ग त्यांचा असतो. म्हणजे या वयामध्ये एक चांगल्या प्रकारचं संस्कार आपण त्यांच्यावरती दिले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. कधी कधी आपण म्हणतो व्यवहारामध्ये जुने लोक म्हणायचे बघा, ऐक ना, लहान मुलांना आपण मारू शकतो, लहान मुलांना आपण बोलू शकतो. जुने लोक म्हणायचे जर मुलगा थोडासा मोठा झाला तर बापाचा आहे की ना, बापांचा बूट आता मुलाला येऊ लागला म्हणून त्याला आता मारू नये, असं म्हणायचं ना, जुने लोक म्हणत होते बघा. म्हणजे आता तो मोठा झाला आहे, आता त्याला मारणं काही उचित होणार नाही, योग्य होणार नाही, कारण मोठं झाल्यानंतर आपण त्याला मारू शकत नाही, त्याला बोलू शकत नाही. आणि समजून घ्या आपण मारलं असेल, बोललं असेल तर मग ते आपल्याला सुद्धा उचित वाटत नाही, कारण तो मोठा झालेला असतो. आणि त्यामुळे लहान वयामध्ये आपल्या मुलांवरती योग्य प्रकारचे संस्कार देणं अत्यंत गरजेचं आहे. माता पितांचं ते आद्य कर्तव्य आहे. भंतेजीने बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये उदाहरण देऊन की बाबासाहेबांचं मन त्यांच्या माता पित्यांनी कशा प्रकारचं संस्कारित केलं, भगवंताचं म्हणजे सिद्धार्थ गौतमाचं मन कशा प्रकारचं संस्कारित केलं, आपल्या समोर फार मोठा आदर्श आहे, फार मोठा आदर्श आहे. आणि मग तो आदर्श आपण आपल्या समोर ठेवला पाहिजे. आणि आपले मुलं कशा प्रकारचे संस्कारित होतील, आपले मुलं कशा प्रकारचे चांगले बनतील, हा प्रयत्न आपला असला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की संपत्ती कमावण्यापेक्षा संतती कमावली पाहिजे. तुमच्याकडे करोडो रुपये संपत्ती असू द्या, ऐक ना, भौतिक संपत्ती, तुमच्याकडे पैसा असू द्या, तुमच्याकडे शेती असू द्या, तुमच्याकडे गाडी असू द्या, परंतु मुलं बाळ जर चांगले नसतील, मुलं बाळ जर संस्कारित नसतील तर तुमच्याकडे करोडो रुपये असणारी संपत्ती ही कधी धुळीस मिळेल हे आपण सांगू शकत नाही. परंतु तुमचे मुलं संस्कारित आहेत, चांगल्या प्रकारचे बनलेले आहेत, ऐक ना, त्यांना तुम्ही चांगले संस्कार दिले, त्यांना सिलवान बनवलं, त्यागी बनवलं, विनयशील बनवलं आणि संपत्ती 0 आहे, तर ते मुलं संपत्ती कमवण्यासाठी त्यांना वेळ लागत नाही. आणि त्यामुळे आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं आपण बनवलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला भविष्यामध्ये म्हणजे तुमच्या उतार वयामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मुलांनी माझी चांगल्या प्रकारे सेवा करावी, माझा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा, ऐक नाही, तर तुम्ही तुमच्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे धम्माचे संस्कार दिले पाहिजे. कारण आज घडीला आपण म्हणजे अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत की अनेक परिवारामध्ये वाद होतात, विवाद होतात, तंटे होतात, भांडण होतात. कशामुळे? तर संपत्तीमुळे वादविवाद होतात, आहे की नाही, किंवा मुलगा आपल्या आईला वडिलांना चांगल्या प्रकारचं वागवत नाही, चांगल्या प्रकारचा सांभाळ करत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे वाद होतात, विवाद होतात. याचे परिणाम का असे होतात? कारण आपण म्हणजे ज्या वेळेमध्ये, ज्या योग्य वेळेमध्ये त्यांना चांगल्या मार्गाला लावायचं सोडून आपण केवळ त्यांचं शिक्षण कसं होईल, ऐक ना, त्यांचं शिक्षण कसं होईल अशा प्रकारचा आपण प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या मार्गाने मात्र त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि वेगवेगळ्या मार्गाने आपण त्यांना शिक्षण देतो, परंतु धार्मिक जे शिक्षण आहे
जे नीतिमत्तेचं शिक्षण आहे, जे सदाचाराचं शिक्षण आहे, तर ते मात्र आपण त्यांना कुठेतरी देत नाही. आणि ते देत नसल्यामुळे मग ते नोकरीला लागतात, जॉब करतात, म्हणजे गडगंज त्यांच्याकडे पैसा जमा होतो, परंतु एक चांगल्या प्रकारचा माणूस, एक चांगल्या प्रकारचा मुलगा तो बनू शकत नाही. आणि चांगल्या प्रकारचा मुलगा न बनू शकल्यामुळे मातापित्यांच्या इच्छेला अनुसरून तो जीवन जगू शकत नाही. परिणामतः मातापित्यांना असंख्य दुःख होत असते. आमच्याकडे असे अनेक उदाहरण बघा, कारण आम्ही अनेक ठिकाणी फिरतो, अनेक लोकांमध्ये आम्ही जातो, तर अनेक लोकांच्या समस्या असतात की म्हणते जे आम्ही आमच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षेचा त्याग केला, आम्ही आमचं स्वतःचं काहीच केलं नाही, आम्ही उपाशी राहिलो, तापाशी राहिलो, आम्ही कधी आमची हौस केली नाही, मौज केली नाही, आमच्या मुलाला आम्ही खूप चांगल्या प्रकारचा सांभाळ केला, त्याला आम्ही त्यांनी जे मागावं ते आम्ही त्यांना दिलं, परंतु आता म्हणते जी आमचं एक शब्द सुद्धा आमचा मुलगा ऐकत नाही. मग त्यांना पश्चाताप होतो, त्यांना दुःख होते की आम्ही त्यांना म्हणते तेव्हा चांगले संस्कार देऊ शकलो नाही. आम्हाला असं वाटलं की केवळ त्यांना आपण शिकवावं, त्यांना चांगल्या हुद्द्यावरती लावावं, त्याला नोकरीवरती लावावं, परंतु आज घडीला जर आम्ही विचार करतो तर आम्हाला त्या गोष्टींचा पश्चाताप होतो. असे अनेक उदाहरण आमच्या सोबत आहेत, आमच्या समोर आहेत, आणि अनेक वेळा आम्हाला तसे उदाहरण पाहायला मिळत असतात. मातापिता खूप चांगले असतात, शीलवान असतात, गुणवान असतात, परंतु मुलं मात्र चांगले नसतात, आणि त्यामुळे साहजिक त्यांना दुःख होत असते. कधी कधी मातापिता सुद्धा चांगले नसतात, परंतु मुलं चांगले असतात, तरी सुद्धा त्यांना दुःख होते. म्हणजे दोन्ही सुद्धा, मातापिता सुद्धा चांगले असले पाहिजे आणि मुलं सुद्धा चांगले असले पाहिजे. मग चांगले कधी होतील? जर आपण त्यांना चांगले संस्कार दिले तर. ऐक ना, जुने लोक म्हणतात आढात नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल, ऐक नाही. मग माता पिता जर धार्मिक नसतील किंवा मात्या पित्यांना जर चांगलं कसं जीवन जगावं हे जर माहीत नसेल तर मुलं कुठून घडणार आहे. त्याच्यामुळे आपण स्वतः सुद्धा तशा प्रकारचं बनलं पाहिजे आणि आपल्या मुलांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचे संस्कार देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपली नैतिक जबाबदारी, ज्या पद्धतीने तुम्ही मुलांना शिक्षण देता, त्याचं ट्युशन लावता, त्यांच्याकडून अभ्यास करून घेता, अगदी तशाच प्रकारे एक माणूस बनण्यासाठी त्याला 1 तासभर आपण असं ठरवलं पाहिजे की हा 1 तास तुझ्यासाठी, तुला माणूस बनण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि भंतेजी 3 महिन्यापर्यंत म्हणजे ते कंटिन्यू असतात, आहे की नाही. भंतेजी एकदा एका विहारामध्ये गेले का 3 महिन्यापर्यंत कुठेही असा त्यांचा गॅप नसतो. भंतेजी एका ठिकाणी आले तर ते 3 महिने त्या ठिकाणी कंपल्सरी राहतात. आणि त्याच्यामुळे कसं होतं की तुम्हाला जे शिकायचं आहे तर महिला सुद्धा येऊ शकतात, महिला सुद्धा शिकू शकतात, वंदना शिकू शकतात, बुद्धपूजा शिकू शकतात, सूत्रपठण शिकू शकतात, आणि वेगवेगळ्या विषयातील विशेष म्हणजे भंतेजी लिहून देतात सर्व काही, अगदी ग्रामर पासून लिहून देतात त्या सर्व काही गोष्टी. तर ते तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असेल. हे 3 महिने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि तसं मला माहित आहे की वातावरण चांगलं आहे इथलं. पूर्वी जरी काही घटना घडलेल्या असतील, वातावरण आपलं खराब असेल, परंतु आता या 3 महिन्यामध्ये मी अनुभवलं किंवा मी जेव्हा शिबिर घेतलं तेव्हा सुद्धा मी नेहमी सांगतो की एवढ्या म्हणजे चांगल्या पद्धतीने आपलं श्रामणेर शिबिर जे सर्वांच्या वतीने आपण जे घेतलं ते अत्यंत चांगल्या प्रकारचं शिबिर आपलं म्हणजे यशस्वी झालेलं आहे. आणि त्यामुळे तुमच्यामध्ये जे धार्मिक बीज आहे, धम्माचं जे बीज आहे ते तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे, तुमच्यामध्ये ऑलरेडी चांगले संस्कार आहे, परंतु त्याला आपण कंटिन्यू केलं पाहिजे, त्याला आपण चांगल्या प्रकारे त्याचं पुनर्जीवित त्यांना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि भंतेंच्या संदर्भामध्ये जसं मी राहिलो 3 महिन्यापर्यंत, तर भंतेंच्या फार काही विशेष गरजा नसतात. एक कर्तव्य म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या गोष्टी मात्र तुम्ही केल्या पाहिजे, कारण त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तरच हा धम्मसंस्कार वर्ग म्हणजे यशस्वी होऊ शकतो. पहिली गोष्ट तर म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण, तुमच्या मुलांना तुम्ही विहारामध्ये पाठवलं पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. जर विहारामध्ये जर मुलं येत असतील तर भंतेजी त्यांना चांगल्या प्रकारे शिकवतील. पण 8 दिवस 10 दिवस 20 दिवस आपले मुलं आले आणि आता भरपूर झालं, पुन्हा काही म्हणजे येऊ द्यायचं नाही, किंवा म्हणजे काही कारणं असतील, आहे की नाही, किंवा कोरोनाचं कारण असेल किंवा अन्य प्रकारचे कारण असतील, तर तसं काही वातावरण तयार झालं तर ते म्हणजे आपण त्याला काही करू शकत नाही, आहे की नाही. तर परंतु जर समजा वातावरण चांगलं असेल तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या मुलांना दररोज विहारामध्ये म्हणजे ठरवलं पाहिजे, आहे की नाही. कसं ठरवलं पाहिजे? जशी एखादी मालिका आपल्याला बघायची असते, आहे की नाही,
जे मालिका जर समजा 7:30ची असेल तर आपण सगळे कामं बाजूला आता 7:30 वाजत आहेत आणि 7:30ला माझी ही मालिका आहे, म्हणजे बरोबर तुमच्या लक्षामध्ये राहते की बा 7:30ला ही मालिका चालू होणार आहे. अगदी तसं आपण ठरवायचं की बा 6:30ला विहारामध्ये आपल्याला जायचं आहे. आपल्याला सुद्धा जायचं आहे, आपल्या मुलाला सुद्धा जायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण ठरवून म्हणजे तो वेळ 1 तास बाकीचे सगळे कामं आपले बाजूला ठेवायचे आहे आणि 1 तास आपण आपल्या स्वतःसाठी द्यायचा आहे. त्याच्यानंतर भंतेंच्या भोजनाची व्यवस्था म्हणजे तुम्हाला करायची आहे. तर ती काय फार मोठी गोष्ट नाही आहे. आपण श्रद्धावान आहात, अनेक ठिकाणी भंतेंचा परिचय आहे, त्याच्यामुळे भोजनाची जी व्यवस्था आहे तर फार काही मोठी गोष्ट नाही आहे. परंतु ते तुमचं कर्तव्य आहे, तुमचं ते कर्तव्य आहे, म्हणजे आद्य कर्तव्य आहे. आपण म्हणजे आता भोजनाचं जर म्हटलं तर 4-5 लोक असं ठरवू शकतात की बा आम्ही भंतेंना भोजन देतो, काही गरज नाही कोणाची. तसं नसते भोजन, तसं नसते. म्हणजे भोजन भंतेंना का दिलं पाहिजे, कशासाठी दिलं पाहिजे? भोजन भंतेंना देण्यामागचा जो उद्देश असतो, भोजन आणि म्हणजे उपासक आणि उपासिका, ऐक ना, उपासक उपासिका आणि भंतेजी म्हणजे हा एक दुवा आहे, ऐक ना, एक बंधन आहे. म्हणजे आपल्या घरी भंतेजी येण्याचं म्हणजे उपासका म्हणला आणि भिक्षून म्हणला, भोजन हा एक मात्र दुवा आहे. दुसरं काय काम आहे तुमच्याकडे आमचं? दुसरं कशाला आम्ही तुमच्याकडे येऊ? काही कारणच नाही ना. फक्त भोजन हे एक माध्यम असतं. आपल्या घरी भंतेजी आले पाहिजे. घरी आल्यानंतर मग आपल्याकडे जे संस्कार होतो, ऐक ना, आपल्याकडे म्हणजे आशीर्वाद भंतेजी दिल्या जातील, भंतेजी आपला 2 शब्द सांगतील, म्हणजे त्या निमित्ताने भंतेजी आपल्या दारापर्यंत येत असतात. आणि त्यामुळे शक्यतो सोसायटीमध्ये असणाऱ्या लोकांनी ही काळजी आपण घेतली पाहिजे. तर भोजन तुमच्याकडे ते असावं, प्रत्येकाच्या घरी भंतेंचं भोजन झालं पाहिजे. आपल्यामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती असणारा जो श्रद्धाभाव आहे त्या श्रद्धेला वाढवण्यासाठी भोजनदान हे फार मोठं माध्यम आहे, फार मोठं माध्यम आहे. आणि त्यामुळे भिक्षूंना भोजनदान दिल्यामुळे आपली पारमिता तर पूर्णत्वात जातेच, ऐकलं, आपली पारमिता पूर्ण होते. भोजनदान दिल्यामुळे आपलं पुण्यकर्म सुद्धा होते आणि भंतेंना आपण आयुष्य वर्ण सुख बल प्रज्ञेचं दान सुद्धा करत असतो. हे आपलं आद्य कर्तव्य आहे. दुसऱ्या गोष्टी काही भौतिक ज्या काही गरजा असतील, जसं साबण असेल, पेस्ट असेल, ऐक नाही, किंवा भंतेंना कुठं जायचं असेल, तर ह्या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या तुम्हाला पूर्ण म्हणजे करायच्या आहे. आणि ती काय फार मोठी गोष्ट नाही आहे. तर आपण सुज्ञ आहात, समजदार आहात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तर तुम्ही याला कंटिन्यू केलं पाहिजे. म्हणजे 3 महिन्यापर्यंत तुम्ही असं ठरवावं. जसं वर्षावासामध्ये आपण येतो, वर्षावासामध्ये आपला एक वेगळी ओढ असते की बा चला वर्षावास आहे आणि 3 महिन्यापर्यंत आपण खूप चांगल्या प्रकारचं ते कार्य केलं पाहिजे. आणि वर्षावास संपला की आपल्या मनामध्ये एक प्रकारची मरगळ म्हणजे निर्माण होते. आणि वर्षावास संपला म्हणजे ते जसं सप्ताह असतो, आहे की ना, 7 दिवसापर्यंत खूप उत्सव असते, नंतर बंद असते. तर तसं नाही, धम्माचं आचरण हे सदा सर्व काळ आपण केलं पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या मुलांना सोबत म्हणजे घेऊन आले पाहिजे. तुमच्या मुलांना तुम्ही तशा प्रकारे एक सक्ती केली पाहिजे की बा 1 तास तुम्हाला द्यायचा आहे. जर अशा प्रकारचं कार्य जर तुम्ही केलं तर हे तुमच्या हिताचं आहे, तुमच्या सुखाचं आहे, तुमच्या कल्याणाचं आहे. कारण बाबासाहेब सांगतात की माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, म्हणून मी तुम्हाला बुद्धाचा सद्धम्म देत आहे. बुद्धाच्या सद्धम्माचा संस्कार मी तुम्हाला यासाठी देत आहे कारण यदा कदाचित तुम्हाला भविष्यामध्ये जर बुद्ध तत्वज्ञान समजलं तर तुम्ही आम्हाला दोष देऊ नये की आमचे माता पिता किती मूर्ख होते, किती अज्ञानी होते. एवढा मोठा पवित्र भगवंताचा सद्धम्म असून त्यांनी आम्हाला त्यांचे संस्कार दिले नाही. परंतु जेव्हा ते मोठे होतील आणि त्यांना जेव्हा बुद्ध तत्वज्ञान समजेल तर आपल्या माता पित्यांना ते धन्यवाद देतील, तुम्हाला ते धन्यवाद देतील की आमचे माता पिता किती महान आहे, आमचे माता पिता किती गुणवान आहे, ज्यांनी बुद्धांचा श्रेष्ठ संस्कार आम्हाला अगदी लहानपणापासून दिलेला आहे. आणि बुद्धांचा विचार आपल्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. बुद्धांचं तत्वज्ञान आपल्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. मानवी जीवनामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान सुखाला प्राप्त होण्यासाठी अत्यंत सहाय्यक आहे. म्हणून संस्कार हे तुमच्यावरती असणं अत्यंत गरजेचं आहे.
आपल्या मुलावरती संस्कार होणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी 10 दिवस आपले जे मुलं होते तर त्यांनी बऱ्याच मुलांनी म्हणजे वंदना पाठ केली होती. बऱ्याच मुलांना म्हणजे बुद्धवंदना असेल, कोणाला धम्मवंदना असेल, कोणाला संघवंदना असेल, है की ना, पाठ होते. म्हणजे कमीत कमी त्यांना पाली वाचता सुद्धा येत होती. आणि 10 दिवसाचा कालावधी म्हणजे फार काही मोठा कालावधी नाही आहे. तरी सुद्धा 10 दिवसामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपले मुलं त्यांनी शिकल्या, त्यांनी आत्मसात केला. तर हा 3 महिन्याचा धम्मसंस्कार वर्ग राहणार आहे. तुमच्यासाठी खूप मोठी एक संधी आहे. या संधीचा आपण सदुपयोग केला पाहिजे. धम्मसंस्कार वर्गासाठी तुम्ही जर चांगली काळजी घेतली तर राहू शकतात, आहे की नाही. तर एवढं मोठं सुंदर विहार म्हणजे बनवलं तुम्ही, चांगल्या प्रकारची राहण्याची व्यवस्था केली. आणि असे तरी जळगाव शहरामध्ये काय जास्त भंतेजी नाही आहेत, आहे की नाही. 1-2 भंतेजी आपल्याकडे आहे. विहार तर असंख्य आहे, लोक सुद्धा भरपूर आहे. तर भंतेजींना कशा प्रकारे आपण सांभाळावं, ज्याप्रमाणे आपल्या मुलाचा आपण सांभाळ करत असतो अगदी तशाच प्रकारे भंतेचा सुद्धा आपण सांभाळ केला पाहिजे. कारण भंतेजी म्हणजे आपला पुत्र असतो, आणि तुम्ही आमचे माता पिता आहात. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांचा योग्य प्रकारे सांभाळ करता, त्यांच्या गरजेचं तुम्ही त्यांच्या गरजेसाठी लक्ष देता, त्यांच्या गरजा पूर्ण करता, अगदी तशाच प्रकारे भंतेंच्या सुद्धा आपण गरजा म्हणजे पूर्ण केल्या पाहिजे अगदी आपल्या मुलाप्रमाणे. आणि म्हणून मला शाश्वती आहे की आपण अशा प्रकारचं जे कार्य आहे तर हे कार्य जे हाती घेतलं आहे धम्मसंस्कार वर्गाचं तर निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारचं आहे. आणि या वर्गासाठी केवळ आपल्या नगरातलेच मुलं आले पाहिजे असंही नाही आहे, तर बाहेरच्या मुलांसाठी सुद्धा आपण आवाहन करू शकता. बाहेरचे मुलं सुद्धा येऊ शकतात. आणि 1 तासाचा फार काही मोठा कालावधी नाही आहे, तर 1 तासापर्यंत आपण हा धम्मसंस्कार वर्ग आपण चांगल्या प्रकारचा यशस्वीरित्या पूर्ण करावा. आणि आपलं मानवी जीवन सफल बनवण्यासाठी हा एक खूप चांगल्या प्रकारचं माध्यम आपल्या समोर आहे. आणि म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता मंगलकामना या ठिकाणी देऊन ही देशना संपन्न करतो. तुम्हा सर्वांना आयुष्यभर सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि संपदाम्.